नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? मास्क लावताय ना? सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना मंडळी? आणि हे सगळं सांभाळून हसताय ना? हसत पाय कान घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रसूत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. मंडळी, खूप छान वाटतंय की कालच्या आणि परवाच्या भागामध्ये आपल्याला भेटण्यासाठी महाराष्ट्राचे, भारताचे लाडके क्रिकेटर्स या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. आणि स्वागत करूयात आपले कुटुंब प्रमुख स्वप्नील जोशी सर यांचं. डॉक्टर, गंमत बघ कसं, म्हणजे नियतीचा आपला एक मार्ग असतो ना, की जिसके साथ वो होता है उसका कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. कुछ नाही बिगाड सकता. तर मगाशी सर असं म्हणले की अमोलचं दुर्दैव आहे की अमोल इंडिया खेळला नाही, पण त्याची नियतीने भरपाई बघ कशी केली की साऊथ आफ्रिकेचा संघ जगभर अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि मागच्या वर्षी साऊथ आफ्रिकेच्या संघाचा बॅटिंग कोच, त्याचं नाव अमोल मुजुमदार होतं. वा 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 वा, थँक्यू. आणि अमोलनी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये जी पहिली एंट्री केली ती एका भारतीय महाराष्ट्रीयन मुलांनी साऊथ आफ्रिकेचा जर्सी घालून केली. आणि ह्याचं कौतुक साऊथ आफ्रिकेने केलं की आमचा बॅटिंग कोच अमोल मुजुमदार आहे. सो आय थिंक परमेश्वर जेव्हा एकीकडनं काहीतरी काढून घेतो दुसरीकडनं असं देतो. अँड अमोल, वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ हू यू आर अँड व्हॉट यू हॅव डन. थँक्यू व्हेरी मच. ॲब्सोल्युटली. थँक्यू. येस, आता मी येणार आहे निलेशजी तुमच्याकडेच. खरं तर उंची तुमची, ज्याच्यावरून आता आपण बोलतच आहोत, याच उंचीचा तुम्हाला बॉलर म्हणून फायदा झाला का? नक्कीच झाला. म्हणजे मी जेव्हा सुरू केलं क्रिकेट, मी एकदम बारीक होतो, म्हणजे एकदम किडकिडीत होतो. त्यामुळे अशी अवस्था होती की काय करायचं, कारण तेवढी ताकद नव्हती, बॉल जायचा नाही. मग कुठेतरी आपण वेगळं काहीतरी करण्याच्या ह्यानी स्पिन सुरू केलं. आणि मला सगळ्यात मोठा गायडिंग लाईट जो मिळाला तो फ्रँक टायसन सरांमुळे मिळाला. त्यांनी बॉलिंग स्कीम सुरू केली आणि त्या स्कीममध्ये मला सिलेक्ट केलं. तेव्हा त्यांनी मला माझ्या उंचीचा ॲडव्हान्टेज कसा होईल हे समजावून दिलं. बऱ्याचदा कसं असतं ना, ॲज अ स्पिनर ना, तुम्हाला एक चांगला विकेट किपर विकेटच्या मागे लागतो, कारण चुका होतात, बॉल लेगस्टम्पच्या बाहेर गेला की कॅप्टन पासून सिनियर प्लेअर मजबूत शिव्या घालतात. तर ते अवॉइड करायला एक चांगला किपर असेल ना, तो सेव्हिंग रेस असा, तो आमच्यासाठी समीर असायचा, की जो बाबा चुकूनही जरी लेग साईडला गेला तर बाबा एक गोष्ट माहिती होती की 4 जाणार नाही आणि शिव्या ऐकायला येणार नाही. एक मी नेहमी किस्सा सांगतो ह्याचा. 96-97 साल होतं आणि मुंबई दिल्ली फायनल होती. ग्वालियरला आम्ही फायनल खेळत होतो. आणि एक स्टेज अशी आली की दिल्ली थोडंसं वरती होती. आणखीन त्यांना 220 रन काहीतरी पाहिजे होते आणि 8 विकेट हातात होत्या त्यांच्या. शेवटचा अख्खा दिवस राहिलेला. तर संजय मांजरेकर आमचा कॅप्टन होता, त्यांनी आम्हाला मीटिंग घेतली आणि त्यांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली की निलेशला ओव्हर द स्टम्प्स बॉलिंग टाकून देत, पॅडमध्ये लेग स्टम्पच्या बाहेर. आणि थोडी नेगेटिव्ह बॉलिंग होती ती. त्यांनी पुढच्या दिवशी 40 ओव्हर, सलग 40 ओव्हर ओव्हर द स्टम्प्स बॉलिंग केली. सलग 40 ओव्हर, विच इज अनबिलिव्हेबल. आणि जस्ट फॉलोड द कॅप्टन्स इन्स्ट्रक्शन आणि मुंबई ती मॅच जिंकले. सांगायचं हे की टॅलेंट कॅन विन यू मॅचेस, बट टीम वर्क विन्स यू चॅम्पियनशिप. वा 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 वा, ॲब्सोल्युटली. अँड व्हॉट डज बिर्याणी डू देन? कारण मी असं ऐकलंय की तो जो 94 ते 97चा सीझन होता, त्याच्यात बिर्याणी वॉज ऑल्सो वन सोर्स ऑफ एनर्जी. तर तो काय किस्सा आहे? मोटिवेशन होतं ते, है ना? एनर्जी. मी कसं ऐकलंय बिर्याणी, असं एक बिर्याणी मोटिवेशन असायचं तुम्हाला, एक 94 ते 97. तर ते काय आहे? चला, कोण सांगणार? तुमचे सोर्सेस सॉलिड आहेत ना, सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्याकडे बरोबर पोहोचतात. स्वप्नील सरांना बिर्याणी बद्दल सांगायला लागलं. हा, म्हणजे बिर्याणी बद्दल विचारणारा योग्य माणूस मीच आहे. बिर्याणी वॉज थोडी फेमस होता किस्सा तो मुंबई ड्रेसिंग रूम मध्ये. त्यावेळेला जसं सांगितलं, मुंबई टीम थोडी स्ट्रॉंग होती. वसीम जाफर, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि आम्ही 3-4 जण. तर स्ट्रॉंग मुंबई टीम होती. आणखीन स्टार्ट टू एंड म्हणजे 2 वर्ष सलग जवळजवळ प्रत्येक मॅच 5 दिवसाची मॅच असायची, पण प्रत्येक मॅच तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपायची. आउटराईट जिंकायचं. आउटराईट आम्ही जिंकायचो. ऑपोनंटला समोर बघितलं, समोर प्रॅक्टिस करत असतील, बघितलं का कळायचं की 3 दिवस बिर्याणी येणार. फार तर 12 वाजता नाही, 2 वाजता येईल, पण तिसऱ्या दिवशी येणार. एक मॅच अशी झाली, उत्तर प्रदेश विरुद्ध मॅच होती आणि
तो तिसऱ्या दिवशीचा आमचा जो बेत होता तो थोडासा डगमगत होता. बर. तर एक बॅट्समन होता, तो बॅट्समन 11 नंबरचा बॅट्समन होता आणि तो येऊन डिफेन्स करत होता आणि लंच टाइम झाला, बिर्याणी तिकडे गरम होती. म्हटलं काय करायचं, ड्रेसिंग रूम मध्ये बिर्याणीचा वास बसलो. येतोय. तर एक ठरवलं गेलं असं की आमचे हे इकडे बसलेत समीर दिघे विकेट किपर, स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे आमचा एक कोडवर्ड होता आर.डी. बर्मन. आर.डी. बर्मन म्हणजे तर कोरस मध्ये सगळी जण वरती जायचं, अपील करायचं. अच्छा. ह्यांनी ठरवलं आर.डी. बर्मन. तर सगळीजण सुटले. सचिन होता स्लिपमध्ये, संजय होता, मी इथे सिली पॉइंटला होतो आणि निलेश बॉलिंग करत होता. लंच नंतर पहिल्या ओव्हरला बीट झाला, ह्यांनी वरती टाकला, आर.डी. बर्मन झालं. आणि सीन असा होता की आम्ही एवढ्या जोरात अपील केलं, मी वळलो ड्रेसिंग रूम कडे चालत निघालो. सचिन, संजय, सगळी जण म्हणजे 11च्या 11 जण ड्रेसिंग रूम कडे चालत निघाले. समीरनी स्टम्प्स आणि बेल्स पण काढल्या. आणि दोन सीन असा होता, 11 जण ड्रेसिंग रूमच्या 20 यार्ड दूर होते, आणखीन 2 अंपायर, कारण अजून आऊट दिला नव्हता अंपायरनी, आणि 2 बॅट्समॅन तिथेच उभे. शेवटी ड्रेसिंग रूमच्या इकडनं आम्ही अपील केलं आणि मग त्या अंपायरनी आऊट दिला. तो बिचारा एवढा हिरमुसला तो की त्याला असं वाटलं की तो 100 करणार. म्हणजे प्रत्येक 11व्या नंबरला वाटतं की त्यांनी 100 करावे, पण असं होत नाही. पण त्याचं जाऊन दे रे, बिर्याणी चांगली होती. मंडळी, शाळेत जाण्याचा कंटाळा अनेक मुलांना असतो. मग शाळेला दांडी कशी मारायची याचाच ते विचार दिवसभर करत असतात. याच मंडळींना मोठेपणी ऑफिसमध्ये जायचा सुद्धा कंटाळा असतो, म्हणून ते ऑफिसला दांड्या मारण्याची कारणं शोधत असतात. आपण भेटणार आहोत अशाच एका कर्मचाऱ्याला ज्यानं ऑफिसला दांडी मारलेली आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल शिदम, स्नेहलता तावडे आणि रोहित चव्हाण म्हणजे आपला बबन. चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए हमरी बॉडी से, हमरी बॉडी से, हमरी बॉडी से प्राण रे, हमरी बॉडी से प्राण रे. वाह 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 वाह, लय भारी डान्स करतीस रे तू. तू असं डान्स करताना का नाही सेम टू सेम अशी सोनाक्षी सिन्हा सारखी दिसते. थांबू नको, नाच नाच. हा नाच. नाही आता नाही, मी दमले बाई. आणि असंही आपल्याला पिक्चरला जायचंय ना, माझं मेकअप उतरला म्हणजे. अयो, मेकअप अजिबात उतरायला नाही पाहिजे आपला. का म्हणजे मला पिक्चरला असं सोनाक्षी सिन्हा बरोबर जायचं आहे, शत्रुघ्न सिन्हा बरोबर नाही. अबे खामोश. चला ना, आधीच उशीर झालाय ना आपल्याला. मला तर बाई पिक्चरचं नाव लईच आवडले, सासूत माझ्या जाम किडे. काय बायको, काय पण बोलतेस कशाला? ह्याच्यासाठी सुट्टी काढून आलो का मी, सांग बरं. तीच म्हणते, तुमच्या बॉसने तुम्हाला एवढ्या लवकर सुट्टी दिलीच कशी? अरे दिली कशी म्हणजे, असं माझ्या बायकोचा बर्थडे आज. असं बॉसच्या समोर उभं राहिलो, बॉसला म्हटलं बॉस इकडे. मॅडम आली तर पुढं, म्हणलं माझ्या बायकोचा बर्थडे, मला सुट्टी पाहिजे. भया मग अशी लट 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 कापायला लागली मॅडम. म्हणजे मला काय करू नका, तुम्हाला सुट्टी देते. पाठीची सुट्टी घेतली, घरी आलो. काय सांगता? चला 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 चला. ए बाळो, ए बाळो. अरे 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 रोहित शेट्टी. तुम्ही याला रोहित शेट्टी म्हणता? हा मग आमच्या गल्ली तर रोहित शेट्टी आहे तो. आणि हा तुम्हाला काय म्हणतो? अजय देवगण. घ्या पुढचं घ्या. काय 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 ते तुझे ऑफिसचे बॉस आले तुला भेटायला, हातात बुके पण आहे बर का. काय कुत्र्यासारखं बुकताय? पुढे सांगा ना काय झालं ते. बस आले. आता काय करणार माझं, आजारी पडलोय म्हणून सुट्टी घेतली होती. बहुतेक मलाच बघायला आलेली दिसते ती. अहो पण अहो काय मिस्टर शिंदेबद्दल कळलं, फार वाईट वाटलं. आहेत रे ते अजून.
काय आता प्रत्येक बाईला वाटत असतो की आपला नवरा स्टायलिश असावा, पण माझ्याच नशिबात आता बूट पॉलिशचा डबा आलाय. काय करायचं, ते म्हणतात ना पदरी पडलं आणि पवित्र झालं. हे असं अचानक कसं काय झालं? अहो अचानक कुठे, 2 वेळा बघणी झाली आमची, मग साखरपुडा आणि त्याच्यानंतर लग्न झालं ना. लग्नाबद्दल नाही, हे असे अचानक आजारी कसे काय पडले? कोण आजारी आहे? बूट पॉलिशचा डबा. हा? तुमचा नवरा. अहो आजारी आहे असं सांगून दांडी मारली त्यांनी ऑफिसला. अगं मी आजारी आहे, मी आजारी आहे मी. अरे बापरे, असे लाल कसे काय झाले तुमचे डोळे? लई बेकार आजार आहे हो. डोळे लाल झालं, गॉगलला इन्फेक्शन झालंय, त्याच्यामुळे तो पण लाल झाला. हा घोळ आहे तर. म्हणजे आजारी आहे हे सांगून ह्यांनी सुट्टी घेतली आणि उगाच इथं माझ्या समोर बडाया मारतायत. हातात द्या होते, हातात द्या, बरं नाही वाटत. ओ हा सॉरी, हे घ्या. घ्या. काडीपेटी आणू? नीट धरते. थर्मामीटर आहे हो. एक मिनिट, पण हे असं थर्मामीटर इतक्या वेळ तोंडात का ठेवलंय? ते 5-5 मिनिटांनी टेम्परेचर चेक करायला लागतंय ना. कशासाठी? अहो कामाला जायचंय त्यांना. ते म्हणतात जरी आजारी असलं तरी सुट्टी घेतली आहे मी, पण जातो ना कामाला, ताप उतरला की, कमी झालं ना टेम्परेचर की लगेच जात आहेत ते, असं म्हणत होते. पण मी काय म्हणली, आता सारखं सारखं कुठे चेक करत बसणार, म्हणून एकदाच तोंडात ठेवून देते. काढा ना ते थर्मामीटर. काढ. तोंडातच ठेवा. बरं मी काय म्हणते, हा, तुमच्या नवऱ्याची तब्येत बरी नाहीये आणि तुम्ही अशी काठापदराची साडी का नेसलीये? ते आमचे ह्यांनी ही साडी मला जेव्हा घेतली होती ना, तेव्हा माझ्या नंदीला पण ती आवडली होती. तर मी तिला काही दिली नाही ती साडी, तर ती रुसली आणि सासरी निघून गेली. काय संबंध याचा? आता माझी हेकेकोर ननंद जर सासरी जाऊ शकते ह्या साडीमुळे, तर आजार काही चीज आहे हो. तो पण जाईलच ना, म्हणून नेसली मी. असं म्हणताय? तुम्ही पोहे घेणार का उपमा? चहा पाजायचं आणि हाकलून दावायचे, पोहे चारत बसल्यास काय? अगं नाही नाही, आमच्या मॅडमना पोहे आवडत नाही. ती फ्लॅट मध्ये राहणाऱ्या त्या पोहे नाही अजिबात आवडत नाही. मला पोहे आवडतात. आवडतं? हो. मी घेऊन येते. मला गेला सगळा पिक्चर आता. नाही पण मी काय म्हणते, तुमचा नवरा इतका आजारी आहे आणि तुम्ही गजरा घालून बसलायत घरात. ते काय गजरा घातला ना की मन कसं एकदम प्रसन्न होतं ना. मन प्रसन्न असलं की माणूस असं पटकन बरा होतो. बघा काही काय बोलताय तुम्ही. हे म्हणजे असं होईल ना की मेडिकल मध्ये मेडिसिन्स पेक्षा जास्त गजरेच लटकलेले दिसतील. मग एक मिनिट, तुम्ही आजारी आहात ना? हो लय आजारी आहे. मग स्पोर्ट शूज का घातलेत? स्पोर्ट्स शूज म्हणजे कुणीतरी सांगून ठेवलंय ना, म्हणजे असं आजार आहे तो, आजाराकडे असं खेळाडू वृत्तीनं बघायचं, आजाराशी स्पर्धा करावी अशी, म्हणून मी आजाराशी स्पर्धा करतो अशी स्पोर्ट्स शूज घालून त्या आजाराच्या पुढे धावतो, मी जिंकतो. पिक्चर कधी बघायला जायचं? माझं बाळ एवढं. पिक्चर? हा कोण आहे? काय माहिती कोण आहे? अहो असे काय करतात तुम्ही? तुम्हीच तर माझे आई वडील आहात. लहानपणी या पोराच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो. काय माहिती याचे आई बाप कोण आहेत ते? हे सोडा, ते सांगा आपण पिक्चर बघायला कधी जायचं? परिणाम झाले त्याच्या डोक्यावर. लहान आहे ना, काय काय बाई पोराच्या नशिबी आलंय. ठीक
होईल होईल. बाळा आता तू काळजी करू नको बघा कुणाचं पोरग आलंय बघितलं का तू अजिबात काळजी करू नकोस आता तू आमच्या घरी आलाय ना मग आमच्याच घरी राहता हा हा. एक मिनिट मला ना खरंच कळत नाहीये मी जेव्हापासून इथे आले ना तेव्हापासून इथे काहीतरी गडबड सुरू आहे हा मुलगा कोण आहे जोपर्यंत मला कळत नाही की हा मुलगा कोण आहे तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही सगळ्या तिकिटाचा पैसे वाया घालवणार आहे बाई मॅडम इकडे या इकडे या. अहो परिणाम झालाय त्या पोराच्या डोक्यावर. आम्ही एक काम करतो आम्ही ना त्याला पोलीस स्टेशनला नेतो त्यांना देतो तो. तुम्ही कशाला उगाच त्या कोर्ट कचेरीमध्ये पडताय. ठीक आहे म्हणजे कोर्ट कचेरी मलाही नकोय मागे तेच ना. शिंदे काळजी घ्या हा हो या तुम्ही. हा बाबा अयो गेली एकदाची गेली चला आता मस्त मध्ये पिक्चर जाऊया चल रे पटकन चल आता. चल 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 लवकर वाजले किती बघा, बघा. निम्मा अर्धा पिक्चर संपला असेल अहो शिंदे माझा मोबाईल इथे ए गप्पे तुम्ही तर मगाशी म्हणालात की मला अंथरुणावरून उठता येत नाहीये आणि आता तुम्ही हे असे अहो नाही तुटा येत मला अंतरुणावरनं मग हे काय आहे अयो मॅडम अहो मॅडम तुमच्यामुळे झालंय सगळं हे बदल माझ्यात मॅडम मी पहिल्यांदा असा नव्हतो पण मॅडम तुम्ही आमच्या घरामध्ये आला आणि तुमची एनर्जी तुमची पॉझिटिव्हिटी आमच्या घरात सोडून गेलात आणि ती माझ्या अंगात घुसली तेव्हापासून मी असा टाण करून उडी मारून उभा राहिलो आणि चकचकीत कपडे घातले आणि गॉगल पण हातात ठेवला कसं काय काय कुठे चाललाय तुम्ही पिक्चर बघायला आज माझ्या आईचा बर्थडे आहे. शिंदे तुम्ही आजाराचं कारण देऊन दांडी मारली ऑफिसला हसताय काय उद्या या आणि मला ऑफिसला भेटा हो येतो मॅडम तुमचं सस्पेन्शन लेटर रेडी असेल यायचं आणि घेऊन जायचं भाई अहो तुम्ही उगाच घाबरते. मॅडमनी तुम्हाला पेन्शनची कबुली पण दिली. अगं ते पेन्शन नाही म्हणल्या मग सस्पेन्शन लेटर म्हणल्या म्हणजे अगं कामावनं काढून टाकलं मला त्यांनी काय अहो मग बघत काय बसले चला त्यांचे पाय धरूया. आ, ओ, मॅडम. चलाओ ना नैनों से बाण आता जरा त्यांच्याकडे येतोय. तुम्ही मागाशी फिटनेस वगैरे सगळं बोलत होता पण खरी बिर्याणी कोणी खाल्ली असेल तसं मला वाटतं मी दोन वेळा 10 ते 15 किलो वजन कमी केलं. अगदी चांगला पातळ झालो पण वाटत मला नाही तुझ्यावरनं. नाही तेव्हा मी ट्राय केलं हे पण मला विकेट्स मिळायच्या बंद झाल्या. मी कोचला ट्रेनरला आणि फिजिओला बसवलं मला हे करायचं नाही. मला खाणं कमी करायचं मला खाणं नाहीये. कमी करायचं नाहीये आणि जर खाणं कमी केलं तर माझा परफॉर्मन्स होणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्या दिवसापासून मला समजवणं बंद केलं. नवीन सायन्स आहे. there was weight behind the पण हे फॅक्ट होतं कारण मी 1 वर्ष वजन कमी केलं. सीझनची पहिली मॅच खेळलो मी एवढा लाईट झालो की विथ दी एअर माझे 16 नो बॉल्स पडले जे कधीच नव्हते पडत आणि माझे बॉल सगळे पुढे पडायला लागले जे बॅट्समननी फार मारले आणि त्या दिवशी मी डिसाईड केलं की हे कधी मी परत करणार नाही कारण हे सवयी आहेत. रमेशचा एक किस्सा चांगली सांगतो. ऍक्शन होती. हा रमेशचा एक किस्सा सांगतो. माझा एक कझिन आहे दुबईमध्ये मग त्याची मुलगी राहतात ती म्हणाली समीर काका मला एक टी शर्ट पाय. म्हटलं टी शर्ट ठीक आहे कोण गांगुली राहुल सचिन सगळे अनिल वगैरे त्यावेळी कोण आहे तर ते म्हणतात समीर काका तो लाल चष्मा घालतो ना त्याचा मला टी शर्ट पाहिजे. म्हटलं कोण लाल चष्मा घालतो नंतर कळलं की आपले पवार साहेब. म्हणजे नाही, माझा फेवरेट बॉलर रमेश आणि रमेशकडनं मी तो टी शर्ट घेतलेला आणि तिला दिलेला. मला तेच विचारतो स्पायडरमॅन भेटले का तुम्हाला नाही पण ऍक्च्युली काय होतं ना की माझी एक भोळी मोठी आहे हा तर ग्लासेस मला तेच फिट लोकांना वाटायचं की मी ती फॅशन करतोय हो. कारण मला उन्हात त्रास होत होता हो ऑनेस्टली हो हो
तो एकच चष्मा होता ज्याची फिल्म खराब होत नव्हती आणि ते चष्मे नाही, दाखवा ना आमच्याकडे ते फोटो चष्मे फार महाग आहेत. फोटो बघा आपल्याकडे हा खतरनाक. मी तेच म्हटलं स्पायडरमॅन भेटले का तुम्हाला नंतर तुम्ही वापरता म्हणून. पण मला पण कळत होतं की थोडं जास्ती होतंय, पण मला ते कसं होतं की मी ते एक लक होतं माझं. पण आमच्याकडे खरंच आता विषय निघालाय म्हणून तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच सर, किंवा तुम्ही सांगाल मला काही फोटो आहेत आपल्याकडे, त्या फोटोंबद्दल जरा मी काहीतरी विचारतो. आम्हाला आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना प्रश्न पडतोच की काय असू शकतं बाबा. तर फोटो दाखवा तुम्ही. वा वा वा, हे इकडे बसलेले आहेत धवल. साधारणपणे धवल हे पावसात सुद्धा मॅच खेळू शकतात हे तुम्ही त्या पिक्चरकडे बघून बघा की बॉल किती फुगलाय तो पावसामध्ये एवढं तुम्ही बघू शकता. मला हेच विचारतो ते ऍक्च्युअली तुम्ही ते काय करत होतात म्हणजे. तो मेडिसिन बॉल आहे, तर ते बॉलिंगच्या आधी वॉर्मअप करायसाठी तो यूज केला जातो. तर त्याला मी असंच माहित नाही कोणी तो फोटो काढलाय, पण तो वजनदार होता. तो बहुतेक हवा युद्ध बघणारच असणार आहे. आमचा फोटोग्राफरच तिकडे गेलेला होता बहुतेक ज्यांनी ते काढलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे ही कुणाची विकेट घेतलेली असेल तुम्हाला आठवतंय का काय? हो, इथेही गेल्या वर्षी शेन वॉटसनची विकेट काढलेली पहिल्याच ओव्हरला. पहिल्याच ओव्हरला? पहिल्याच ओव्हर. वा 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 वा. धवलची ऍक्च्युली खासियत आहे, पहिल्या ओव्हरला तो नेहमी विकेट काढतो. नेहमी त्याच्या डेब्यू मॅच पासून मी बघितलं, पहिल्या ओव्हरला त्याची एक विकेट असते. वा वा कमाल कमाल कमाल. अरे यार, हे तर मला विचारायचंच होतं खरं तर यांना, ऋतुराजला. ऋतुराज, हा जो वरचा फोटो आहे तो तुमचे आयडॉल आहेत, धोनी सर बसलेले आहेत. तुम्ही दोघेही जरी शेजारी शेजारी बसलाय तरी तुम्ही एकमेकांकडे बघत नाही आहात. दोघी विचारात आहात कुठल्या तरी, की हा काय तुमचा विचार चाललाय साधारण, की तुम्ही आउट झालाय म्हणून नाराज आहात, की मॅच नेमकी सोमवार मंगळवार आल्यामुळे आता हवा युद्धाचं मिस होणार. काय सांगाल फोटोच्या आठवणीविषयी? ॲक्च्युली हा एक मागच्या वर्षी 2019चा आमचा चेन्नईचा कॅम्प होता, त्यावेळेसचा तो फोटो आहे. मी पहिल्यांदा धोनीच्या बाजूला बसलो होतो. कदाचित त्यांच्या मनात असेल की हा कोण बसलाय बाजूला. तर मी हळूच त्यांच्याकडे बघायचो, पण नंतर थोडीशी भीती वाटायची, त्याच्यामुळे मी ट्राय करायचो की जास्त थोडं तिकडे 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 बघावा, आणि तेवढ्यात तो फोटो काढलेला आहे. हा ना. पण काय सांगाल, आता तर तुमची चांगली मैत्री झाली असेल. हो नक्कीच. माझं एक स्वप्न होतं की त्यांच्यासोबत मला बॅटिंग करायची आणि त्यांच्यासोबत असताना मॅच जिंकवायची आहे चेन्नईसाठी किंवा कोणत्या पण टीमसाठी. आणि मग यावर्षी मला खेळायला मिळालं, त्यांच्यासोबत पार्टनरशिपही झाली आणि मी मॅच जिंकवली, पण मॅच विनिंग रन्स मी मारले त्यांच्यासमोर. तो एक ड्रीम होता माझ्यासाठी आणि ते कम्प्लीट झालं. आणि थँकफुली आता ते टेस्टमधनं रिटायर झाले आहेत, वन डेमधूनही रिटायर झाले आहेत. सो मला ते हवं होतं काही करून. मला असं वाटत होतं की मे बी लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, सो मला काही करून ते करायचं होतं. तो म्हणाला की त्याला धोनी बरोबर बॅटिंग करायची होती. यावर्षी धोनीने याच्या बरोबर बॅटिंग केली, ह्यानी धोनी बरोबर नाही केली. येस, पुढचा दाखवा फोटो. अरे वा, सरांचेच आहेत हे, परत एकदा रमेश सरांचे आलेले आहेत. तो तर पहिला आपण बोललो. आता ह्या फोटो विषयी काय सांगाल? इकडे ही मुवमेंट आठवते का तुम्हाला? ही मॅच मला वाटतं इंडिया इंग्लंड मॅच आहे. हा, आणि आम्ही इंग्लंडला जाऊन आलो होतो, 5 मॅचची सिरीज खेळलेलो. तर एक बॅट्समन होता ओवेश शाह म्हणून, तो मला प्रत्येक वेळी तिकडे आउट झाला होता. आणि त्याची मला वाटतं पहिली का दुसरी वन डे बिचारा खेळ होता, तो परत मला आउट झाला. तर मी धावत सुटलेलो आणि मला सगळेजण पकडत होते. फन पार्ट होता की म्हणजे तो बिचारा होता त्यावेळेला, आम्ही मजे घेत होतो त्याची, की बाबा तुला जमत नाहीये म्हणून खेळायला. आणि इकडे तुम्ही थोडस टेन्शन मध्ये दिसताय, म्हणजे काय झालेलं आहे? हो, मॅच जरा टाईट झाली होती, बॉलिंग खराब टाकली होती, त्याच्यामुळे थोडस विचार चाललेले पुढच्या मॅचचे, खेळणार की नाही पुढची मॅच. आणि थोडं प्रेशरमध्ये मॅच होती, कारण कॉलिंगवूडनी तो दिसतोय त्यांनी चांगली बॅटिंग केलेली. तर ही मॅच भरपूर टाईट झाली होती, आणि तरी पण आपण ही मॅच जिंकलो होतो. पण आता ॲज अ बॉलर, म्हणजे बाकीचे तर बघा, आता आपल्या महाराष्ट्रात काय भारतात काय कसं असतं माहिती आहे का, ज्यांना क्रिकेट येत नसतो खेळायला ते सगळ्यात जास्त सांगतात क्रिकेट कसं खेळायला पाहिजे. म्हणजे क्रिकेट चालू असं टीव्ही वरती ना, अरे असा टाकायला पाहिजे होता ना, इकडे टाक ना, हा हे करेक्ट, मी बोललो होतो की नाही.
साधारणपणे तुम्ही घरी गेल्यानंतर घरच्यांचं असं कधी असायचं की तुम्ही असं टाकायला पाहिजे होता किंवा तसं करायला पाहिजे होतं? नाही, माझे घरच्यांनी मला क्रिकेटबद्दल कधीच काही सांगितलं नाहीये. कदाचित आजच्या तुम्ही जमान्यात बघाल ना, तर फार गाईड करणारी लोक किंवा प्रेशर टाकणारी लोक आजूबाजू माझ्या आजूबाजूला प्रेशर टाकणारी लोक अजिबात नव्हते. चांगले मित्र होते, चांगली फॅमिली होती. ते माझे फेलियर पण एन्जॉय करत होते आणि सक्सेस पण एन्जॉय करत होते. आणि मला निलेश इथे सांगायला आवडेल की नंतर राहून जाईल म्हणून की माझी एक 14 वर्षाची मुलगी आहे आणि 10 वर्षाचा मुलगा आहे. मी आणि माझी 14 वर्षाची मुलगी चला हवा युद्ध गेले मला वाटतं 2 ते 3 वर्ष नॉनस्टॉप पाहतोय. आणि मला 2-3 वर्षात काही गोष्टी वर खाली झाल्या, तर स्ट्रेस रिलीव्ह म्हणून मी फक्त हा शो बघितलेला आहे. म्हणजे अक्षरशः भाऊ कदमचे जेवढे रोल्स त्यांनी केले ते मला असे आठवतील. किंवा तू नाना पाटेकर प्ले केलेला मला आता लक्षात लगेच येतो. किंवा मग झाडी पाती आणि कांदा हे डायरेक्ट लक्षात राहिलेले. म्हणजे एवढे मी इंटरनेटवर पाहिलंय, रेकॉर्ड करून ठेवले. माझं 100% रेकॉर्डिंग हे चला अवैधच आहे. आणि माझी मुलगी कधी कंटाळली की ती म्हणते चल बाबा काढ आपण बघूया काहीतरी. आणि फार मला याचा फायदा फार झाला ऑनेस्टली. कारण 2-3 वर्ष सगळ्यांना माहिती आता माझ्या लाईफमध्ये, कारण मी फार क्लिअर बोलणारा माणूस आहे, त्याच्यामुळे काही ना काही गोष्टी जातात माझ्या अगेन्स्ट. तर या गोष्टीचं एक लोक म्युझिक ऐकतात, पण मी आता हे ठरवलंय की हा शो बघितला की मला एवढं रिलॅक्स व्हायला होतं की माझे डिसिजन मेकिंग लाईफचे चुकतच नाहीये. त्याच्यामुळे फार फॉलो करतो तुम्हाला. डॉक्टर रमेश म्हणजे सरांच्या लाडूच्या लिस्टमध्ये एक गोष्ट ऍड झाली. सरांच्या बायकोचे लाडू आणि चला हवायोद्याचे एपिसोड. आणि क्रिकेटर्स रेकॉर्ड्स करतात वेगवेगळे, हे हवायोद्याचे एपिसोड रेकॉर्ड. म्हणजे तू बघ, आम्ही वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप खेळताना मी रात्री, कारण प्रेशर एवढं होतं सेमीफायनलचं, मी रात्री इंटरनेट मोबाईलवर हे शो बघत होतो. बाबा मी विसरावं क्रिकेट थोडा वेळ आणि माझं लाईफ थोडंसं सेपरेट करावं क्रिकेट पासून. आणि त्याच्यामुळे रिफ्रेश जेवढं व्हायचो मी, त्याच्याने फार फरक पडायचा. एकदम खरं आहे. थोडं प्रेशर असतं ग्राउंडवरती, ते रिलीज करण्यासाठी असे शोज बघणं फार गरजेचं असतं. आता मी IPL मध्ये पण क्वारंटीन होतो दुबईमध्ये, तर तेव्हा कंटिन्युअसली हेच शोज बघत होतो. देयर इज नो डाऊट. आणि म्हणजे मेमोरेबल काही काही गोष्टी. मुलं झाल्यानंतर आमचा पहिलं प्रेम क्रिकेट आहे. पण घरी गेल्यानंतर जर का क्रिकेट किंवा चला हवा येऊ द्या हा ऑप्शन मिळाला ना, तर सगळे घरचे चला हवा येऊ द्या घेतात आणि आम्हाला दुसऱ्या टीव्हीवर क्रिकेट बघायला लागतात. मंडळी, अशी म्हण आहे की चोरी करणाऱ्याची खोड अटक झाल्याशिवाय जात नाही किंवा पोलिसाचा मार खाल्ल्याशिवाय जात नाही. पण काय, एखाद्या चोराला कुठल्या तरी मजबुरीमुळे चोरी करावी लागत असेल तर, म्हणजे त्याची इच्छाच नाहीये पण कशा तरी साठी तो चोरी करत असेल तर, अशाच एका चोराला आपण भेटणार आहोत ज्याला चोरी करायची अजिबात इच्छा नाहीये आणि तो मजबुरीमध्ये चोरी करतोय. बघूयात मग आता त्याची मजबुरी काय आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत मोनालिसा बागल आणि रोहित चव्हाण, म्हणजे आपला बाबा. बाई बाई बाई, कुठे गेला हो माणूस? बाई बाई बाई, काय म्हणावं या माणसाला? कुशल वडापाव खात बसलाय ते. अगं वडापाव खाते का नाही मी? माती खाल्ली आहे का मी? कशाला उगाच द्या पडतेस एवढं? अहो, माती खाल्ली असती तर परवडलं असतं. हे असलं तेलकट बिलकट कसं खावंसं वाटतं हो तुम्हाला? उद्या फॅट्स बीट्स वाढले, हे असं पोट बीट सुटलं, मग काय करायचं? माणसाला असं ना कसं काम होणार? अगं बायको का कोण आहे? मला नाही करायचं तसलं काय. पुन्हा जर नाही म्हणालात ना, तर हे हिकाडचं थोबाड तिकडे करून टाकेन. नको की मला तसलं काम करायला लावू प्लीज. नाही बी काय नाही. चोऱ्या करणं हा आमचा खानदानी व्यवसाय आहे. अगं पण तुमचा खानदानी बिझनेस आहे का नाही? मला कशाला उगाच ढकलतेस त्याच्यात? आपल्या लग्नात तुझ्या आईनं त्या भटजीची दक्षिणा चोरली. कलायती, माझ्या आईच्या हातालाच यश सांगते मी. तुझ्या आईचं जाऊ दे तिकडं. पण तुझं 2 चुलत त्या मांडवाच्या माग हाणामारी करत होती त्या पाकिटावरनं. आहेराच्या पाकिटावरून ना? आहेराच्या नाही, वरड्याची ढापलेली पाकिट, त्याच्यावर हाणामारी चाललेली माग. माझ्या चुलत्यांचं ना हे असंच आहे, नेहमी चोरीच्या हिश्श्यावरून भांडत असतात. पण माझे पप्पा असतील ना की त्यांच्यामध्ये अजिबात भांडण होत नाही. मला सांग, आपल्या लग्नाच्या टायमिंगला तुझा पप्पा होतो कुठं ग?
होते की माझे पप्पा, पण वेश बदलून आले होते. का? अहो आपल्या लग्नामध्ये पोलीस फिरत होते साध्या वेशात. ते सध्या फरारी आहेत ना. चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सापडले होते माझे पप्पा. अगं पण लग्नाच्या टायमिंगला नेमकं होतं कुठं पप्पा तुझं? अहो तर जिलबी तळणारा माणूस नव्हता का, ते माझे पप्पाच होते. तरी म्हणलं 5 किलो जिलेबीला 2 क्विंटल डालडा लागलाच कसा? तो डालडा माझ्या पप्पांनी ढापला. स्वप्नील दादा, आमच्या पोराचं नाव हिनं कौतुकानं काय ठेवलंय माहितीये? अज्ञात. हो दूरदृष्टी म्हणतात याला. उद्या त्यांनी जाऊन जर मोठी चोरी केली आणि पेपरात आलं तर काय येईल? अज्ञात चोरांनी केली लाखोची चोरी. आपल्या पोराचा मित्र जर घरी आला का नाही खेळायला, तर आपलं पोरगा असे त्याची खेळणी असे दडवून कपाटाखाली ठेवतंय, कपाटात ठेवतंय, कपाटाच्या मागं ठेवतंय. मग त्या पोरांनी खेळणी चोरून नेली. मग चोरून नेतेले म्हणून दडवून ठेवत नाही ती, त्यांची चोरून आणलेली पोरं वळागतेल म्हणून दडवून ठेवतोय ती. त्या शेजारच्या पोराचं त्यानं बुद्धिबळ चोरून आणले. ती पोरग वळकल म्हणून बुद्धिबळ आमचं पोरग कसं खेळतं माहितीये? एकटंच खेळतंय घरात. मग तुम्ही खेळा की बुद्धिबळ त्याच्या सोबत. मला ते नको. ती बुद्धिबळाचं असं ती चौकन चौकन बघितलं का नाही, माझं डोसकं फिरतं अगं. निदान चोरी करण्या इतकी तरी बुद्धी कमवा बुद्धिबळ खेळून. अगं बायको, मला नाही ग जमायचं काही चोऱ्या बिऱ्या करायला. परवा बाजारात गेलो, चुकून 1 वांग जास्त पिशवीत टाकलं मी, तर रातभर झोप लागली नाही मला. तू चोरी करायला सांगते. इतकंच तर चुकताय तुमचं. भाजी विकत आणायची कशाला? आता कसं मंडईत गेल्यानंतर पहिल्या गाड्यापासून शेवटच्या गाड्यापर्यंत एक 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 भाजी उचलली तरी महिन्याभराची भाजी घरात येते. आता ते सगळं तुम्हाला जमतं ग, मला नाही जमत. कसं नाही जमत? प्राणायाम करा चल. आता कशाला ते प्राणायाम फिरणायाम उगच? अहो उद्या तुमच्या माग पोलीस लागले, तुम्हाला थाप लागल पळताना, म्हणून सांगते प्राणायाम करा. यम यावन माझा प्राण घेऊन जावा. झालं प्राणायाम झालं. चला हे घ्या पाण्याची बॉटल. मध्यरात्री जर झोप आली ना तर थोबाडावरती पाणी मारून घ्या. हे खरंच नको मला पाठवू चोरी करायला ग. कधी शिकणार हो तुम्ही? बाहेर तोड दाखवायला जागा ठेवली नाही मला. माझ्या बहिणीचे नवरे दर महिन्याला 12 पाकिट चढतात. तुमच्याकडे एक चोरी होईना झालीये. पिती पिती हसत्यात बहिणी माझ्यावरती. काय सांगत्या बहिणीच्या नवऱ्यांचं कौतुक? या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी वर्क फ्रॉम होम केले. ह्यानं त्याचं पाकिट मारायचं, त्यानं त्याचं पाकिट मारायचं, ह्यानं त्याचं पैसे काढायचं. असू दे, ह्यालाच म्हणतात कामाचं उरक. नाही तर तुम्ही बघा. हे बघ, मी शिकतोय ग, हळूहळू शिकतोय मी. हो काय शिकताय तुम्ही? माझ्या भावाबरोबर बँकेत चोरी करायला गेले आणि काय चोरून घेऊन आले? स्टॅपलरच्या पिना आणि दोरीला लटकवलेला पेन. बरोबर आहे, ती तर लय कामाच्या गोष्टी आहेत माहिती आहे का तुला? हे तर असं झालं 5 स्टार हॉटेल मध्ये गेले आणि शेंगुळ्या खाऊन आले. हे बघ, मी मरस्तवर शेंगुळं खाईन, दिवसात 4-4 टाइम शेंगुळं खाईन, पण मला चोरी करायला लावू नगस ग तू. नका करू चोऱ्या. खरंच नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. सुटलो एकदा. वाट माऱ्या करा. बर, त्यांनी स्वतःहून दिलं तर घ्याल का तुम्ही? हा मग चालतंय. मग काय टेन्शन नाही. दिवसात 4-5 वेळेला करीन मी चोऱ्या. नाही पण होय, ते स्वतःहून मला कसं काय सोनं देतील काढून? 1 मिनिट थांब. डोळ्याला लागल, माझ्या डोळ्याला लागल की. अगं नको की, अगं नको की मला देऊ हे सगळं. अगं मला ती दिवाळीत फटाकड्याची बंदूक पण हातात धरायला भ्याव वाटतं ग. त्याच्यात ठिणग्या उठते त्या. नग 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 नग. माझ्या बाप जात्याची खानदानी बंदूक, तिचा हा असा अपमान. उचला ती. नको की अगं, नको की तर ऐका, बंदूक नको.
एवढ्याशा माराने हिवाळताय पोलीस सुंदरीने हाणत्यात त्याची प्रॅक्टिस नको का व्हायला अजिबात मारायचं नाही मला. सांगतोय मग मारू नको तर मारा सुटलेच मगापासून. मी सांगतोय तसंच वागायचं आजपासनं. आपल्या घरात आजपासून चोऱ्या सगळ्या बंद. बंद करणार का नाही? नाही नाही करणार का नाही? तुझा आई बाप भन भाव चुलत बिलत सगळ्यांनी सांगायचं. सगळं गुन्हा कबूल झालं पाहिजे. ती सांगणार का नाही? सांग. नाही सांगणार. नाही सांगणार. काय कराल? काय झालं याला? बिघडली का काय बघ बरं, दुरुस्त करून दे की. गोळ्या संपल्यात वाटतं त्यातल्या. गोळ्या संपल्या त्या बाई. झालं. येस, तर आता येणार आहे धवलकडे. धवल, तू तर सध्या एकदम एनर्जेटिक प्लेयर आहेस आणि तुझे प्रचंड फॅन्स आहेत सगळीकडे. आता या सगळ्यांच्या बरोबर तू बसलायस, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, कारण जेव्हा मी डेब्यू केला मुंबईसाठी, त्याच्या आधी तर एखाद्या प्लेअरचं, क्रिकेटरचं ड्रीमच असतं की मुंबई ड्रेसिंग रूममध्ये यावं. सो ते मी अचीव केलं. आणि जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पहिल्यांदा आलो, निलेश कॅप्टन होते तेव्हा, T20 खेळलेलो मुंबईसाठी मी. ती माझी पहिली मॅच होती. आणि त्यानंतर जेव्हा मी मुंबई ड्रेसिंग रूममध्ये आलो तेव्हा अमोल कॅप्टन होता. मी आता म्हणणार त्याच्यानंतर माझी कॅप्टन्सी गेली होती. मी घेतली नव्हती. आणि जेव्हा पहिल्यांदा एंटर केलं तेव्हा त्यावेळेस मी भरपूर ऐकलेलं सगळ्यांकडनं की मुंबईचा ड्रेसिंग रूम म्हणजे अरे सगळे वाघ आहेत त्या ड्रेसिंग रूममध्ये. आणि ॲज अ यंगस्टर थोडी ती भीती वाटायची, कारण एवढ्या दिग्गजांबरोबर पहिल्यांदा बसणं, त्यांच्याबरोबर डिस्कस करणं, खेळणं ही फार मोठी गोष्ट होती त्यावेळेला. आणि माझा डेब्यू वसीम जाफर अंडर झालेला, आणि अमोल होता, रमेश होता, अजित अगरकर होता. तर ह्या लोकांसोबत जे काही मी 2-3 वर्ष स्पेंड केले, खूप काही शिकायला मिळालं. आणि मुंबई टीमचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईचे जे प्लेयर्स आहेत ते स्वतःसाठी कमी आणि टीमसाठी जास्त खेळतात. आणि एकच गोल असतो की मुंबई टीमला कसं जिंकवणं, आणि ते बरंच काही मला शिकायला मिळालं. येस. तर धवल, तुमचे आयडॉल कोण? माझे ग्लेन मेग्रा. कारण माझी ऍक्शन आणि त्याची ऍक्शन थोडी सिमिलर आहे. तर जरा मी आता या बाजूला येणार आहे. तुषारकडे आता येणार. तुषार बराच वेळ शांतपणे आपला विचार बसलेला आहे, पण तुषार हा उत्कृष्ट बॉलर आहे. दिल्ली टीमकडून तो सध्या खेळलेला आहे आणि त्याची प्रचंड चर्चा आहे. तुषार, तुला कसं वाटतंय आज इथे सगळ्यांबरोबर बसलेला असताना? खूप छान वाटतंय. म्हणजे सगळे सिनियर मुंबई क्रिकेटचे इथे बसले आहेत. म्हणजे धवलबद्दल बोलायला जाईन तर मी 12 वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा आम्ही रणजी ट्रॉफी मॅच बघायला गेलो BKCला. तेव्हा धवलची बॉलिंग मी बघितलेली. अमोल सर पण खेळत होते, निलेश सर पण खेळत होते आणि रमेशदा पण खेळत होते. तर तेव्हा मी 12 वर्षाचा होतो आणि आज ते रिटायर झाले आहेत. मी आता खेळतोय मुंबईला. तर खूप प्राऊड फील होते मला की यांच्याबरोबर मी आज इथे बसायला मला चान्स मिळाला. वा 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 वा. पण आता 2020 सारखा फॉर्मॅट आल्यामुळे नवीन जे खेळाडू आहेत त्यांना तुम्हाला किती फायदा होतोय? T20 फॉर्मॅट असा फॉर्मॅट आहे की शॉर्ट टाईममध्ये जास्त एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स मिळतो की टॉप लेवलला तुम्ही काय केलं पाहिजे, इंटरनॅशनल क्रिकेटसाठी तुम्ही कसं प्रिपेअर झालं पाहिजे. तर तो एक फायदा आहे. आत्ताची जी पिढी आहे ती थोडीशी बिंदास पिढी आहे. ते इंटरनॅशनल क्रिकेटसाठी रेडी आहेत. जर का ते IPL मध्ये परफॉर्म करू शकले तर ते इंटरनॅशनल क्रिकेटसाठी कम्प्लीट रेडी असतात. अगोदर असं व्हायचं की एखादी मॅच मिळायची आम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटर, जसं टुरिंग टीम आली तर एखादी मॅच मिळायची वर्षातनं. पण आता हे ड्रेसिंग रूम AB डिव्हिलियर्स बरोबर शेअर करतात. रिकी पॉन्टिंग त्याचा कोच होता, किंवा धवल इकडे बसलाय. मुंबई इंडियन्स दिग्गज खेळाडू आहेत. आणखीन ऋतुराज तर धोनी बरोबर खेळतोय आणि बरेचसे असे इंटरनॅशनल क्रिकेट आहेत. त्यामुळे IPLनी हा एक मोठा फरक पाडला इंडियन क्रिकेटमध्ये, मला असं वाटतं. वा 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 वा. ऋतुराज, तू काय सांगशील? तुझ्याकडे किस्से असतीलच नक्की, काही ना काहीतरी घडलं असणारच धमाल. एक ऑस्ट्रेलियन प्लेअर आहे शेन वॉटसन, जो आमच्याकडून खेळतो, त्याच्याबद्दल मी सांगेल.
मागच्या वर्षी मी ते अनुभवलं, यावर्षी अनुभवलं. जेव्हा केव्हा तो आउट होऊन यायचा, जेवढ्या वेळा तो आउट झालाय, तो 50 करो किंवा 0वर आउट हो कितीवर पण, तो आउट झाला त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिट इवन तो बॅटिंग करून परत येताना पण, जर तो बाहेर जिथे बसतो आम्ही तिथे बसणार असेल तर पहिले सगळे सावध व्हायचे, कोणी काय टाकणार की नाही किंवा फेकणार की नाही. ड्रेसिंग रूम मध्ये असेल तर आधी सगळे तो एरिया क्लिअर होणार आणि फक्त जे काय ओव्या जे आहेत ते वगैरे ते सगळे ऐकण्यासाठी सगळे रेडी होणार आणि त्याची मजा घेणार. तर दरवेळेस तो एव्हरी टाइम जेव्हा आउट झाला किंवा काही झाला, आत आला की इतकं त्याचं सामान इकडे तिकडे असायचं आणि सगळे बाकीचे सावध बसायचे की कुठे कोणाला लागू नये किंवा काय होऊ नये. अरे बापरे, म्हणजे बबड्या होता त्यांच्या टीम मधला. प्रेक्षकांमध्ये पण ना वेगवेगळे विश्वास अंधविश्वास असतात आणि ते खूप त्यांनीच बघत असतात. आमच्या शेजारी खरंच असे एक काका आहेत की ते चेक करतात आपण कुठे बसलो की विकेट जाईल. इथे बसलं नाही गेली, तिथे गेली ना, आता इथेच बसून राहणार. मग ते तिथेच बसून राहतात बराच वेळ. आमच्याकडे असे पण एक काका आहेत की त्यांना असं वाटतं की मी चहा प्यायलो की तिकडे चांगले 6 आणि 4 जातात, तर मग ते खूप वेळ चहाच पित राहतात. असा एक गमतीदार किस्सा तुमच्यापैकी कुणाचा असतो का? एक तुला चांगला किस्सा सांगतो यातला. मी एकदा माझ्या बायकोला असं बाहेर ठेवलं होतं. सचिनची 35वी 100 होती आणि माझी बायको, तिला टेन्शन यायचं सचिन बॅटिंग करताना आणि 100च्या जवळ आलं, ती पाहायची नाही आणि ती चुकून अशी 99च्या वेळेला आत येत होती. तिला मी लिटरली बाहेर ढकलली. माझं नशीब की तिने मला डायव्होर्स दिला नाही. का ढकलतोय, तू बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा. मग 100 झाल्यानंतर मी तिला आत घेतली आणि तिला समजावून सांगितलं, पण अजून तिचा राग गेलेला नाही. बघ, जगातला पहिलाच माणूस असेल जो बायकोला ढकलतोय, रिस्क घेणारा सुद्धा. म्हणजे खरंच खूप छान वाटलं की या 3 भागांमध्ये आपल्याला भेटण्यासाठी हे सगळे क्रिकेटर्स या मंचावरती आपल्या विनंतीला मान देऊन आलेले होते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. आपण परत परत या मंचावरती येत राहा, आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी नेहमीच सज्ज असू. धन्यवाद सर. भेटूयात आपण पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रसूत. चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद.